सगळे, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। सो आज एकदम डायरेक्ट रेडी होऊन इंट्रो काढतीये, कारण आज मी हा लुकचा रिक्रिएशन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्की बघा आणि साऊथ इंडियन लुक आपण पहिल्यांदाच ट्राय करतो, तर नक्कीच बघा। आणि तुम्हाला माझे लुक रिक्रिएशन व्हिडिओ भरपूरच आवडतात, तर याला सुद्धा भरपूर प्रेम करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सो नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करणार आहे आपल्या बॉडी लोशनपासून। ॲक्च्युली गाईज, आज भरपूर दिवसांनी आज मी लुक रिक्रिएशनचा व्हिडिओ बनवते आणि आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे। कारण सांगून टाकते, कारण आज मी जो लेहंगा घालणार आहे, जो तुम्ही बघितला आता किंवा थंबनेलला वगैरे तुम्हाला बघून कळणार असेल, तो मी माझ्या हाताने स्वतःने स्टिच केलेला आहे। यस गाईज, तर ती साडी होती माझ्या मम्मीची। तिला कोणती केळीच्या पानापासून बनवली आहे, असं काहीतरी नाव आहे त्या साडीचं। आणि ती साडी माझ्या मम्मीला मामांनी दिल्लीवरून आणली होती आणि त्या साडीचा तो लेहंगा बनवलेला आहे, तो मी स्वतः बनवलेला आहे। म्हणजे दिदीने आणि मी तो लेहंगा आम्ही स्वतःने दोघींनी बनवलेला आहे। तर त्याची डिटेलिंग वगैरे ते मी तुम्हाला सगळं सांगते। नेहमीप्रमाणे मी माझ्या अंडर आईजला वेगळं फाउंडेशन लावते आणि बाकीकडे वेगळं लावणार आहे। हे थोडं डार्क शेडचं आहे, कारण जरी मला डार्क सर्कल नसले तरी पण असं यूज करावा लागतो। असं एकदम नाहीच आहे असं नाही आहेच, कारण रात्री मोबाईल बघण्याची सवय काय जात नाही, त्यामुळे हे असं वेगवेगळं फाउंडेशन यूजच करावं लागतं। याला मी मस्त ब्लेंड करून घेते। ब्युटी ब्लेंडर मी अगोदरच याला मी अगोदरच ओला केला आहे, बट ब्युटी ब्लेंडर माझा भरपूरच खराब झाला। त्याला धुवून काढायला पाहिजे, तो गोरा होतच नाही। जेव्हा मी दुसऱ्यांकडून केव्हा मेकअप केलेला आहे, म्हणजे जसं की आपण याच्यामध्ये जातो, आत्ता गणपतीचं आणि नवरात्रीचं जेव्हा मी शूट केलं तर तेव्हा तिथं बाहेर मेकअप झाला होता, म्हणजे दुसरे कोणतरी मेकअप केलं होता। जेव्हा ते फाउंडेशन ब्लेंड करताना इतकं असं थपा असं एकदम डायरेक्ट माझा चेहऱ्यावर डायरेक्ट ठेसून घ्यायचं ते ब्युटी ब्लेंडर, असं लावून डायरेक्ट असा चेहरा ठेसून काढताय माझा असं। तेव्हा आपण काहीच बोलू शकत नाही, कारण त्यांचं ते काम करत राहते, आपण फक्त गप्प बसायचं असतं। तर आता मी हे माझ्या शेडचं फाउंडेशन घेतलं आहे। आई शपथ, मी केवढं घेतलं कम करणार पडेल, एवढ्यात माझ्या पूर्ण बॉडीचा मेकअप झाला असेल। आता हे दुसऱ्या शेड्स आहे ते पूर्ण फेसला लावून घेणार आहे, का इतकं जास्त मेकअप नाही करणार, एकदम हाय लेवल मेकअपचे स्किल नाही माझ्याकडे, पण जसं येतं तसं मी त्याला चांगला करण्याचा प्रयत्न करत असते। कारण आधी मला हे पण येत नव्हतं आणि आता एवढी शिकली तेव्हा स्वतःला कमी नाही समजायचं, जेवढं हाताला येतं तेवढं करून बघायचं राहायचं। आणि असा मस्त मी की गंध पण लावला त्याचा। आता हे सगळं आता मी ब्लेंड करून आले 1 मिनिट। तर फाउंडेशन ब्लेंड करून झालं आहे, ऑलरेडी झालं वाटतं। इकडं आलं वेगळं दिसतं, तिकडं मिररमध्ये वेगळंच काहीतरी दिसते। आणि नेमकं मी मिररच आणलं नाही आज, म्हणजे घेतलं नाही, 1 सेकंद नाही झालं वाटतं। आणि सध्या मी माझ्या चेहऱ्याला काहीच लावत नाही, तर माझा चेहरा खूप खराब झाला आहे, कारण सध्या माझ्यावर मच्छरचा इतका अटॅक होतो की काहीच करू शकत नाही। बट आपलं फाउंडेशन ब्लेंड करून झालं आणि जेव्हापासून मी CC क्रीम यूज करायला लागली ना, तेव्हापासून फाउंडेशनच विसरून गेली। आणि आज किती दिवसांनी मी फाउंडेशन लावले, त्यामुळे असं पार ठेसून असं चांगलं नाही वाटते। म्हणजे मी आज फाउंडेशन लावते असं मला एकदम वेगळंच वाटतं की आज मी फाउंडेशन लावले, कारण CC क्रीम आणल्यापासून मी फक्त CC क्रीमचाच यूज करत होती। आणि आज काय माहिती मला कुठं सुचलं आणि मी हा फाउंडेशनचं यूज केलं, बट ते मला असं वाटतं नाही चांगलं ब्लेंड झालं आहे। एनिवे, काही नाही, आपण ॲडजस्ट करून घेऊ। तर आता आपण लावूया ब्लश। आणि ज्यांनी माझे लुक रिक्रिएशनचे व्हिडिओ बघितले त्यांना एवढं माहीत असेल की हे सगळे लुक मी अगोदरच केले राहतात, तुम्हाला फक्त रिपीट टेलिकास्ट करून दाखवते आहे। आणि एका वेळेस माझा 2 ठिकाणी मेंदू जातच नाही, मी बोलते एक माझं लगेच हात थांबून जाते। बट समजून घ्या, थोडंसं ॲडजस्ट करा। एवढी मल्टी टॅलेंटेडने गर्ल नाही आहे मी। बट आता आपला ब्लश लावून झालेला आहे, तरी मी एकदा आरशात बघून येते, कारण कॅमेऱ्यात वेगळं दिसतं आणि आरशात वेगळं दिसतं। आरशात बघून येते मी चांगलं लावलं आहे की नाही। सो ओके, ब्लश तर लावून झालेलं आहे। आता आपण याच्यावरती डायरेक्ट पावडर लावणार आहे। मी हे बोलत होते की हे सगळे लुक तुम्हाला जसं की माझे जे सगळ्यांनी लुक रिक्रिएशनचे व्हिडिओ बघितले ते हे सगळे मी अगोदर ट्राय केले, तुम्हाला फक्त रिपीट टेलिकास्ट दाखवते आहे। तर ह्या सगळ्या लुकमध्ये दीदीचा फार मोठा हाती, हे सगळं तिला जमलं होतं, म्हणजे तिनेच केलं होतं पहिल्यांदा आणि मी तुम्हाला आत्ता दाखवते। तर आत्ता ती जणी आहे, बट एकदा केलं मला जरा जमलं, म्हणजे एकदा केल्यामुळे मला इतकं अवघड जात नाही तो लुक एकदम परत करायला। तर आता मला फाउंडेशन वगैरे लावून झालं, पावडरसुद्धा लावून झाली, बट याच्यात वाटतच नाही मी मेकअप केलेला आहे। काय माहीत काय फॉल्ट आहे, का माझा चेहऱ्याचा फॉल्ट आहे। इकडं आरशात बघितल्यावर वाटते मी केला आहे, बट इकडे याच्यात बघितल्यावर वाटतच नाही मी मेकअप केला आहे म्हणून। सो आपली पावडरसुद्धा लावून झालेली आहे।
माझं तो पावडर ब्लेंड करायचा ब्रश कुठे गेला काय माहीत नाही. डायरेक्ट आता आपण काजळ लावणार आहे. काजळ पण आरशात लावणार आहे. आणि प्रत्येक साऊथ इंडियन लुकमध्ये काजळ खूप डार्क लावलेलं होतं, त्यामुळेच मी हिमालयाचं काजळ लावले, कारण हे जास्त डार्क आहे. आता आपण लिप लायनर लावू. आणि तुम्ही माझ्या रिसेंट व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझा मेकअप ठेवण्याची प्रक्रिया कशी आहे, एकदम ढासू प्रक्रिया आहे. त्यामुळे तो मेकअप मला पटकन सापडतच नाही. आता लिप लायनर लावते, ते सुद्धा आरशात बघून लावायला नाही, मी इथेच लावणार, मी इथेच लावणार, सगळं तुमच्या समोरच लावणार. आणि नेहमीप्रमाणे मी लिप लायनर थोडं जाड लावणार आहे, म्हणजे त्याने लिपस्टिकचा शेड खूप चांगला तयार होतो. बॅकग्राऊंडला थोडं व्हॉइस येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण माझ्या व्हिडिओच्या टायमिंगला सगळ्यांना बोलायचं राहतं, कोणीच शांत बसत नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बॅकग्राऊंडला चिमण्या आणि कुत्रं, नेहमी चिमण्या चू 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 करत राहते आणि बॅकग्राऊंडला एक कुत्रा येते नुसतं भुकत राहतं. तर ते आमचं नाही आहे, ती डॉलीच आहे, बट ती आमची डॉली नाही. आमच्या घरापाठीमध्ये पण एक डॉली आहे आणि आमची पण एक डॉली. आमची डॉली मी व्हिडिओ बनत असतो त्याला एकदम अशी उलटी पडून झोपलेली राहते आणि ती पाठीमागची डॉली भुकतच राहते, पण काय माहिती आज कसं काय शांत बसली. तर आज दुसराच कुठला तरी आवाज येतो आहे. इतके सांगू नाही शकत. आता आपण लिपस्टिक लावू. लिपस्टिक लावण्या अगोदर लिप बाम लावायचे, क्रेझी लिप्स. आता लिपस्टिक, आता लिपस्टिक. आणि जेव्हा केव्हा डार्क लिपस्टिक लावायची होती तेव्हा मी हे दोनच शेड यूज करते. तर आता लिपस्टिक लावून येते. तर आधी मला आय शॅडो लावायचं आहे. एकदम आय शॅडो तुम्हाला दाखवू आय शॅडो मी तुम्हाला दाखवू शकत नाही, बट मी आता थोडंसं नॉर्मल आय शॅडो करून येते आणि त्यानंतर लायनर लावून. मी अगोदरच लायनर तयार हातात घेऊन रेडी आहे. पण आज मी ध्यान करून आय शॅडो लावणार आहे, कारण तेव्हासुद्धा लावलं होतं एकदम नॉर्मल. तर चलो. आणि आय शॅडो एकदम नाकेबरोबर आहे. आता लायनर. तुम्हाला माझी लायनर लावायची टेक्निक माहीत असेल, मी तेच लायनरच्या सहाय्याने मी हे पण लॅशेसला पण लावत असते, तर त्याचा डिफरन्स बघा. आता याला पण लावते. दोन्ही साईडचं लायनर लावून झालं आहे आणि तसंच मी लॅशेसला पण लावलं आहे. तसं आज मी ठीकठाक आय लायनर लावलं आहे, अजून ते सुकलंच नाही. आणि त्यात मी लॅशेसला लावलं, त्यामुळे सुकायला खूप टाईम लागतो त्याला. आणि आज हा आपला लुक रिक्रिएशन व्हिडिओ भरपूर दिवसांनी आला आहे, बट तुम्ही लास्टपर्यंत लुक बघाच किती चांगला होतो. सो खूप सुंदर असा मेकअप केला आहे मी. त्याला सेट व्हायला थोडा टाईम लागेल. तोपर्यंत मी तुम्हाला माझा लेहंगा दाखवते. लेहंगा, घागरा काय बोलते त्याला, काय पण म्हणू शकतो आपण. सो गाईज, हा आहे तो घागरा. फुल लुक तर मी लवकरच दाखवते, बट त्या अगोदर हीच ती केळीच्या पानापासून बनवलेली साडी, कसं काहीतरी बोलतात तिला. ही साडी माझ्या मम्मीची होती. मम्मीने एकदा पण घातली नाही, पण मी एकदा तिच्यावर रेट्रो लुक केला आहे. एकदा नाही, दोनदा रेट्रो लुक केला होता. आणि त्यानंतर डायरेक्ट मग मम्मीला मी विचारलं, मम्मी तुला ही साडी पाहिजे का, तू घालणार आहे का, कारण तिने भरपूर दिवस झाले घातलीच नव्हती. मग आमच्या डोक्यात आलं की आपण हिच्यावर साऊथ इंडियन घागरा केला तर खूप सुंदर दिसेल. आणि हाच तो, त्याला इतक्या साऱ्या काळ्या, म्हणजे खूप लेअर आहे त्याला. तर हा आम्ही घरीच शिवलेला आहे. आमच्याकडे मशीन हे बघा, तुम्हाला पाठीमागे दिसत असेल. आणि याचा स्टिच बाय मीच केलेला आहे. हा स्वतः स्टिच केलेला आहे मी. हा फक्त स्वतः स्टिच केलेला आहे. आयडिया दिलीची माझी, आमच्या दोघांची होती. आणि याला हे बारीक हे केलेलं आहे मध्ये. आणि हे त्याला खूप काळ्या म्हणजे पूर्ण साडीमध्ये. एक मिनिट, एवढं युद्ध चालू आहे तरी पण या गॅस टाकीवाल्या काकांच्या गाड्या रोज फिरतच राहतात. एवढं युद्ध चालू कसं काय टाका घेत आहे काय माहिती लोक एवढ्या महाग टाक्या. एनिवे, तर हेच तो घागरा आणि तो आम्ही आमच्या घरी शिवलेला आहे. आमच्या घरी तर हा मी शिवलेला आहे. दीदीची माझी आयडिया होती ही. आणि याच्यावरती ब्लाऊज नाही आहे, तर तो आम्ही वेगळा हे केलेला आहे. आणि याच्यावरती ओढणी पण नाही आहे, बट तिचंसुद्धा आम्ही थोडासा जुगाड केला. जर जुगाड नाही केला तर काय तुम्ही, तर क्या आपका नाम रोशन होगा. जर तुम्ही जुगाडच केलं नाही तर हीच त्याची जुगाड ओढणी आहे. ती तुम्हाला मी लास्टला दाखवते कसं वगैरे काय होतं. तर आत्ता माझं अजून हेअरडू बाकी आहे. हेअरडू अगोदर मी आउटफिट घालून येते आणि मग मी तुम्हाला माझा हेअरडू दाखवते, ज्वेलरी दाखवते आणि मग आपला फायनल लुक रेडी होईल. सो आउटफिट माझा वेअर करून झालं आहे आणि तेव्हा मी स्लीवलेस ब्लाऊज घातलेलं होतं, बट आत्ता ते माझ्याकडे नाही आहे. एनिवे, थोडा बहुत ॲडजस्ट करणं पडतं आहे. आणि आत्ता इथे मी मिडल पार्टिशन केलं आहे आणि इथे ही एक अशी पहिली ब्रेड अशी गोळा तिला ट्विस्ट करत पाठीमागे न्यायची आहे. त्यानंतर इथून पाठीमागे दुसरी घ्यायची आहे, तिला ट्विस्ट करतेच न्यायचं आहे. हेअरस्टाईलमध्ये मी इतकी मल्टी टॅलेंटेड नाही आहे, मला थोडी बहुतच हेअरस्टाईल येते. तर आता ती मी थोडी
थोडं कष्ट घ्यावं लागतील, बट मी करते कारण आत्ता दिदी नाही आहे माझी हेअरस्टाईल करून द्यायला. तर मी आता थोड्याच वेळात तुम्हाला हेअरस्टाईल करून दाखवते आणि त्यानंतर लगेच फायनल लुक दाखवते. सो आत्ता मी माझं हेअर डू केलं आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीने नाही झालं, पण जसा जमलाय तसं केलं आहे, कारण एकटा माणूस कायच करू शकतो. बट मी पुढे माझ्या अशा 2 लेयर बोलू शकते अशा काढायचा प्रयत्न केला आणि ही वाली लेयर डायरेक्ट ही बॉबी पिन असते त्याच्यामध्ये अशी गुंडाळून ठेवली आणि लॉक करून टाकली आणि ती डायरेक्ट त्याच्यात गुंतूनच बसली आहे बघा. त्याच्यामुळे ही पूर्ण एकदम अशी डेंजर पद्धतीने तिची हालत झाली, कारण हे याच्यात गुंतलं तर 15 मिनटं लागली मला याच्यातून काढायसाठी. बहुत कुछ करना पड़ता है. आता मी ज्वेलरी घालते आणि डायरेक्ट फायनल. माझा साऊथ इंडियन लुक रिक्रिएशन व्हिडिओ. आय होप यू लाईक इट. बाय द वे हा लुक आम्ही ऑलरेडी केलेला आहे आणि ज्वेलरी एकदम मॅचिंग नाहीच भेटली, कारण इतक्या दिवस एक ज्वेलरी टिकूच शकत नाही. ज्वेलरी आणि हेअरस्टाईल बाकी थोडा चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि हा तुम्हाला लुक रिक्रिएशन व्हिडिओ आवडला असेल, तसं मला साऊथ इंडियन साडी घालून असा व्हिडिओ करायची फार इच्छा आहे, बट माझे साऊथ इंडियन साडीच नाही. एनिवे हा आम्ही केलेला DIY तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लास्ट चॅनलचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. ओके बाय.